नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय। अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरनं महागाई वाढली आहे की नाही याचा अंदाज लावत असतात। तर आता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर हे जाहीर झालेले आहेत। इंधनाचे दर सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात। आज तुमच्या शहरामध्ये इंधनाची काय किंमत आहे ते आता जाणून घ्या। अहमदनगरमध्ये पेट्रोल 104 रुपये 50 पैसे तर डिझेल 91 रुपये। त्यानंतर औरंगाबादमध्ये 104 रुपये पेट्रोल ते 91 रुपये डिझेल। भंडारामध्ये 104 रुपये 99 पैसे पेट्रोल आणि 91 रुपये 52 पैसे डिझेल। त्यानंतर कोल्हापूरमध्ये 105 रुपये 42 पैसे पेट्रोल आणि 91 रुपये 93 पैसे डिझेलची किंमत आहे। तर पुण्यामध्ये 104 रुपये 14 पैसे पेट्रोलची किंमत आणि 90 रुपये 67 पैसे ही डिझेलची किंमत आहे। त्यानंतर ठाण्यामध्ये 103 रुपये 75 पैसे पेट्रोलची किंमत आणि 90 रुपये 26 पैसे डिझेलची किंमत आहे। तर यवतमाळमध्ये 105 रुपये 43 पैसे पेट्रोलची किंमत आणि 91 रुपये 94 पैसे ही डिझेलची किंमत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढउतार होत असताना त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बदलत राहतात। पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वॅट, माल वाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटक त्यामध्ये इन्क्लूड असतात। तर मग आता आपल्याला आज पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती ह्या जाहीर झाल्यात। कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतामध्ये इंधनाची किंमत ही ठरवली जाते। जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर SMS द्वारे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही यासाठी इंडियन ऑइल ग्राहक जर असाल तर तुम्हाला ती सुविधा मिळेल। यामध्ये तुम्हाला IOC असं तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर RSP आणि डीलरचा कोड डायल करायचा आहे आणि तो 92 24 99 22 आणि 49 या नंबरवरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या शहरातील जो काही पेट्रोल आणि डिझेलचा दर असेल तर तो तुम्हाला पाहायला मिळेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलचे दर हे थोडे का होईना कमी झालेले आहेत आणि सर्वसामान्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।